महानगरपालिकेची रणधुमाळी चालू आहे. सध्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे. नेमकं काय मुद्दे घेऊन तुम्ही आलात? प्रभाग क्रमांक 12 आज प्रचाराचा 5 नंबर चौकात नारळ फोडण्यात आला. नारळ फोडल्यानंतर अवंतीनगर, सोनानगर, न्यू भाग्यनगर, पंचवटीनगर, चौधरीनगर तसेच विकासनगर, विठ्ठलनगर पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेमध्ये भरपूर महिलांचा, पुरुषांचा व युवकांचा सहभाग नोंदवण्यात आला. त्याबरोबर 4ही उमेदवार सोबतच होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार आज 5 नंबर चौक या ठिकाणी रामोजी कोंबडे कॉम्प्लेक्स या ठिकाणाहून प्रचाराचा भव्य असा शुभारंभ आम्ही या ठिकाणी केलेला आहे. सोबत 4ही उमेदवार सतीश साळुंके, जयश्री सोनकांबळे आणि शेख मॅडम आम्ही 4ही उमेदवार आणि प्रभागातील सर्व नागरिक, महिला, भगिनी सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. आम्ही 5 नंबर चौकातून अवंतीनगर असेल, सोनानगर असेल, कुलस्वामीनगर असेल, न्यू भाग्यनगर, चौधरीनगर, प्रकाशनगर, विकासनगर करत आज या ठिकाणी दत्त मंदिर प्रकाशनगर या ठिकाणी आम्ही आमच्या प्रचार रॅलीचा समारोप या ठिकाणी करत आहोत. प्रभाग क्रमांक 12 येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराची आज सुरुवात झालेली आहे. खरं तर ही ऐतिहासिक सुरुवात आहे. आपण आज प्रचाराच्या शुभारंभाचा आपण पाहिला असेल, लोकांचा जे प्रतिसाद आहे, लोकांची घराघरातून लोकांनी आमचं जे स्वागत केलेलं आहे, त्याचा अर्थच असा आहे की गेली 8 वर्षे भारतीय जनता पक्षाने केलेला काळाकुट्ट कारभार त्याच्यावर लोक कंटाळले आणि त्याला कंटाळलेल्या लोकांना आता येणाऱ्या 15 तारखेला मातीत काढण्याचं काम या ठिकाणी या भागातली जनता करणार आहे. आणि म्हणून या ठिकाणचा नालीचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, आमच्या महिलांचा प्रश्न असेल, असे असंख्य प्रश्न आहेत या प्रभागामध्ये. आणि म्हणून या असंख्य प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आमचे 4ही उमेदवार या ठिकाणी प्रचंड बहुमतामध्ये निवडून येणार आहेत. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वंचित बहुजन आघाडीच्या संयुक्त उमेदवार एसी उमेदवार जयश्री भालचंद्र सोनकांबळे, तसेच ओबीसी उमेदवार धोंडीराम गोटू यादव, तसेच पिंटू साळुंके, सतीश पिंटू साळुंके, तसेच साकोळकर मॅडम शेख असे 4 उमेदवार काँग्रेस पक्षाने दिलेले आहेत. गेल्या पंचवार्षिकमध्ये दुसऱ्या पक्षाची सत्ता असल्यामुळे अतिशय दयनीय अवस्था या वार्डाची झालेली आहे आणि त्या वार्डामध्ये रोड, लाईट, पथदिवे, पाणी आणि राहिलेली पाईपलाईन या सर्व सुविधा आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करत आहोत.